हे गाईज गुड मॉर्निंग. तर माझा टाइम टेबल आला एस-पी-पी-ओचा आणि माझे एक्झाम्स खूप लवकर सुरू होत आहे आणि स्टिल आय एम एन्जॉयिंग दिवाळी वेकेशन. व्हॉट आय वॉन्ट टू से की सिरियसनेस नाही राहिलाय भाई. म्हणजे पेपराच्या 1 दिवसा आधी अभ्यास करणं इज मॅन्डेटरी. आता हे असं झालेलं आहे आणि तो काळ असा होता की पेपराच्या 8 दिवसा आधीपासून प्रिपेअर करायचं की नाही भाई हे येणार आहे करायचंच आहे. बट आता एवढा फालतूपणा झालेला आहे ना बट स्टिल आपल्याला दिवस काढायचे. आय मीन पेपर एक्झाम्स द्यायचे. सो बी पॉझिटिव्ह. अच्छा, रुको जरा, तर कालच्या सबर व्लॉगमध्ये जसं करो. मी तुम्हाला बोलली होती, की तो जो सॉन्गचा पार्ट आहे, मी इथे परत एकदा तो पार्ट टाकते जेणेकरून जे काही नवीन लोकं बघत असेल तर त्यांना समजेल. तर मी जसं बोललेली, की ह्या सॉन्गबद्दल माझ्याकडे खूप फनी किस्सा आहे माझा व्हेन आय वॉज इन 7th 8th स्टँडर्ड. सो गाईज हे सॉन्ग आहे दूल्हे का सेहरा आणि खूप लोकांना माहिती पण असेल. सो यामध्ये ना शिल्पा शेट्टीने असा फुल ब्राईड लुक केलेला आहे. तर मी काय करायची ना जेव्हाही हा सीन लागायचा, मी सेम तिच्यासारखा आहे ना ब्राईड लुक करून घ्यायची आणि असं जुगाड वगैरे करून ना मी असं गेटअप व्हायचे. लाइक साडीची आपण ओढणीची साडी करून घेऊ हमारे नथ यहाँ बीत ऐसा असं ही होता है। फुल आणि गाईज मध्ये असा एक पार्ट आहे की मैं तेरी बाहों के झूले में पली बाबुल. तर ह्या सीन मध्ये ना गाईज बाप लेकीचा थोडासा असा बॉन्ड दाखवलाय असा एक छोटासा पार्ट दाखवलाय आणि माझे पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट आहे ते काही जवळ नसायचे पण इथे मी त्यांना गृहीत धरते माझ्या शेजारी आणि मी त्यांच्याशी असं बोलते की मैं तेरी बाहों के झूले में. अच्छा, तर हे सर्व असं काही मी करायची आणि इतकी मज्जा आय मीन आताही मी लक्षात घेते ना तो सीन मला खूप हसू येतं लिटरली मी असं कसं करू शकते. आणि रुको त्यानंतर जरा, फन पार्ट गाईज वेट सबर वेट करो. फन पार्ट असा होता की इफ जर तुम्ही मूवी बघितली असेल तर तुम्हाला स्टोरी लाईन अशी माहिती असेल की शिल्पा शेट्टीचं लग्न होतंय आणि ते जबरदस्ती करताय. तर ती ना तिच्या मनात थोडासा राग असतो तर मी इथे गाईज टीव्हीच्या बाहेर माझ्या पप्पाला समझ रहे खुन्नस हो? देते. समझ लिटरली रहे हो? म्हणजे मी माझ्या पप्पाला खुन्नस देते की माझं लग्न जबरदस्ती का करताय तुम्ही. गाईज म्हणजे तुम्ही विचार करू शकता का माझ्या थिंकिंग पॉवरची. लिटरली म्हणजे मी इतका ड्रामा करते काय आणि फुल साईडला माझी मम्मी भाऊ बहीण मस्त माझा ड्रामा बघताय आणि त्यांचा फुल एंटरटेनमेंट होतोय भाई पण माझ्या मधली चूल हाऊस तर बघा की म्हणजे इतकं करायचंय मला टीव्हीच्या बाहेर मला कोणी बघतही नाही आणि गाईज तो सॉन्ग सुद्धा ना फुल वायबिंग आहे लिटरली आपण असा विचार करतो की दॅट वी आर दुल्हन टाईप आणि आपण एकदम असं ओजी फील करतो आणि जर तुम्ही सॉन्ग नसेल बघितलं ना तर त्याच्याशिवाय तुम्हाला खरंच असं वाटणार नाही की हा किस्सा खरंच छान आणि फनी आहे हिच्या लाईफ मधला आणि नसेल बघितला तर जाऊन आताच्या आता बघा दुल्हे का सेहरा बट आय डोंट थिंक की कोणी बघितलं नसेल कारण ही मूवी खूप जुनी आणि खूपदा रिपीट होते सिनेमाजवर टीव्हीजवर. सो या दॅट सेट गाईज हाच एक मेमोरेबल आणि फनेस्ट किस्सा माझ्या लाईफ मधला होता असे भरपूर सारे बट आपण मतलब त्याच्यावर परत बाय गप्पा बाय मारूयात. टाटा। सध्यापुरते थँक्यू फॉर वॉचिंग भेटूयात उद्याच्या व्लॉगला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय टाटा.